ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्हासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील, सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, डिजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। नाबालिग लड़की को प्यार के जाल में फंसाकर उस पर अत्याचार करने वाले आरोपी के खिलाफ उल्लासनगर पुलिस स्टेशन में पॉक्सो एक्ट के तहत केस दर्ज किया गया है। आरोप है कि उसने नाबालिग लड़की का भरोसा जीतकर उसे प्यार के जाल में फंसाया और फिर उसके साथ अत्याचार किया। इस मामले में माता पिता शिकायत दर्ज कराने के लिए उल्लासनगर पुलिस स्टेशन पहुंचे। हालांकि हैरानी की बात यह है कि परिवार और उनके वकीलों के बीच पुलिस स्टेशन में ही बहस हो गई, क्योंकि पुलिस नाबालिग लड़की के कहने पर शिकायत नहीं ले रही थी। वकील ने यह भी आरोप लगाया है कि पुलिस लड़की पर दबाव बना रही है। आखिरकार देर रात उल्लासनगर पुलिस ने इस मामले में पॉक्सो एक्ट के तहत केस दर्ज किया और आरोपी की तलाश के लिए 2 टीमें भेजी गई है। वरिष्ठ पुलिस निरीक्षक संतोष अवार्ड ने जवाब दिया है कि पुलिस पर लगाए गए आरोप झूठे हैं। सर, पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे, काय सांगाल? काल रात्री अबक फिर्यादीच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस स्टेशनला पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। आरोपीचा शोध कामी 2 टीम रवाना केलेल्या आहेत। त्यांच्यासोबत आलेल्या काही लोकांनी असा आरोप केला आहे की तो गुन्हा परवा दिवशी दाखल होता पण केला नाही आणि त्यांना पोलिसांनी असं बाहेर काढल्याचं देखील तो व्हायरल करतात। काय त्याबाबत काय माहिती नाही? पॉक्सो अंतर्गत गुन्ह्यामध्ये पीडितेचं कोणतेही ओळख उघड होऊ नये म्हणून जमलेल्या लोकांना आमच्या अधिकाऱ्यांनी बाजूला जाण्यास सांगितलं असता त्यांना त्याचा राग आला म्हणून ते आरोप करतात, परंतु त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही। साहेब, माझं नाव ॲडव्होकेट बलराज चौहान आहे आणि मी इथे नेमकी उल्हासनगर 1 नंबर पोलीस स्टेशनमध्ये काल आलो होतो। पोरगी उल्हासनगरमध्ये राहते ती आणि एक पोरगा त्याला लय त्रास देत होता आणि ते लोक एक पार्कमध्ये भेटले होते। त्याच्यानंतर तो पोरगा त्या चिमुकली पोरगीला 17 वर्षाची आहे ती पोरगी, तिला बोलून फसून तिला एक दिवशी घेऊन गेल्यानंतर ती एकदम हादरली आणि त्याला काय सुचत नव्हता आणि ती घरी पण एकदम डिप्रेशनमध्ये होती। 3 महिन्यानंतर ती पोरगी एक शक्ती घेऊन आली आपल्याकडे आणि ती बोलली, दादा माझा असं प्रॉब्लेम झालेला, तुम्ही माझा कंप्लेंट इथे दाखल करा उल्हासनगर 1 नंबरला। तर मी बोललो, ताई मी आहे तुमच्यासोबत, मी इथे आलो उल्हासनगर 1 नंबरला। ती पोरीला बसवला। नेमकी ते पोलीसवाले लोक जे पण अधिकारी आहेत त्याच्यामध्ये ते लोक त्याच्यावरती दबाव आणला आणि ते लोक जसं सांगायचं होतं ना तसं ते लोकांनी काही स्टेटमेंट नाही केला। त्यानंतर ती पोरगीने मला बोलवला, दादा तुम्ही इथे या, माझा हे लोक कंप्लेंट घेतलं आहे पण माझ्या बोलण्याप्रमाणे ते लोकांनी घेतली नाही। तर मी आयुक्ताला जे पण होते त्यांना विचारलं की तुम्ही का नाही घेतले ते स्टेटमेंट असं। तर ते लोक बोलायला लागले, तुमचा काय अधिकार आहे ते, तुम्ही कोण आहे असं तसं। मी बोललो, साहेब मी ॲडव्होकेट आहे त्यांचा, बलराज चव्हाण नाव माझा। तर बोलतो, तुमचा ॲडव्होकेसी तुम्ही इथे नका दाखवू, तुम्ही तुमचा कोर्टमध्ये दाखवा। आणि नेमकं ते अजून 4-5 पोलीसवाले आले आणि मला ढकलून सर्व माझे अजून 1-2-3 लोक होते त्यांना पण ढकलून, माझ्याकडे त्यांचा आहे व्हिडिओ वगैरे तुम्हाला मी दाखवू शकतो। ते लोक असंच ट्रीट करतात, ते लोक कुठेही ॲडव्होकेटला सपोर्ट नाही करत, ते लोकांची मनमानी चालू आहे। ते लोक गव्हर्नमेंट सर्वंट आहे तर गव्हर्नमेंट सर्वंटसारखंच काम करायचं। आणि मला अंबरनाथ बार असोसिएशन आणि उल्हासनगर बार असोसिएशन आणि कल्याण बार असोसिएशनला विनंती आहे की तुम्ही आम्हाला सहकार्य करा याच्यामध्ये आणि इन्व्हेस्टिगेशनला तुम्ही सपोर्ट करा। ब्यूरो रिपोर्ट, उल्लासनगर, उल्लास विकास। करें और बेल आइकन को भी दबाएं।